पार्वती पदे हर महादेव स्मरण जय जय राम। गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरनाथ भगवान की जय। श्री रामचंद्र महाराज की जय। बजरंगबली की जय। कैलासनाथ महाराज की जय। सब संतन की धनुष्य ठेवून चरणावरी भूमीच दडपून त्राटन करी शेष कापुनी झडकरे ताडांची हरिस मधाली आराम। आज सर्वरोहन ग्रंथ लावलेला आहे त्याच्यासाठी तर आपल्या घरातून एक आईसारखा अंतरात्मा निघून गेलेला आहे। आई म्हणजे का असं, आई म्हणजे कल्पतरूचे झाड आणि ज्या कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर आपण जी काही मनातली इच्छा प्रकट करत होतो आई व स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकार आहे। बघा प्रत्येक आईचं कोर्ट असं आहे त्याच्यातून सर्व गुन्हे कसे आहेत तर माफ होतात अशा प्रकारचं बघून आईचं कोर्ट आहे। बघा प्रत्येक आपण लहान असतो ज्यावेळी बघा लहानपणापासून 9 महिने 9 दिवस आपल्याला आपल्या उदरात बघा अनेक त्रास असताना त्या आपल्या कसं त्या मातृत्वासाठी कष्ट करत असतो त्रास सहन करत असतो अशा प्रकारची आई। बघा एखादा लहान मुलगा असेल लहान मुलाला काय लागला ठेस लागली काय झाला तरी आईला त्याच्या वेदना जाणवत असतात अशा प्रकारची असो। त्या ठिकाणी अनेक बाबा जगदीश भाऊंच्या इथे येण्याचा आज वेळ आला चांगला आणि आईसाठी आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहून आणि आपल्या आध्याला सुरुवात करूया। रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण। बघा या ठिकाणी काय केलं आहे बाबांनो धनुक्ष कोणी ज्यावेळी बघा भक्तावर ज्यावेळी संकट पडत असतं त्यावेळी देव धावत असतं कोण आपलं कोणी कोण त्या ठिकाणी मदतीला बघा ज्यावेळी पैसा असेल त्याच्याकडे आपण धावत असतो गरीबाकडे जात नाही बाबांनो का त्याच्याकडे काय नाही काय भेटणार की नाही अशा परंतु बघा त्याचा वाली कोण असतो परमेश्वर असतो। पण या ठिकाणी बघा त्या ठिकाणी त्या सुग्रीवाने सांगितलं की आपलं काय केलेलं आहे की माझी पत्नी वालीने अभिलाष केला होता वालीने हे करून घेतलेले आहे आणि तिचा ज्यावेळी अभिलाष केला ते हकीकत कोणाला तर श्रीराम प्रभूला सांगितल्यानंतर श्रीराम प्रभूही त्या ठिकाणी काय केला की स्वतः बघा याच्यावर अन्याय होतो या सुग्रीवावर अन्याय होतो वालीने अन्याय केलेला बघा अन्यायासाठी भगवंत स्वतः काय केला त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी किष्किंधा नगरीला जाऊन धनुष्यबाण चढवलाय परंतु 7 ताड वेगवेगळ्या ठिकाणी आहेत परंतु ते 7 ताड एका रेषेत कशा प्रकारे परंतु आपला बंधू लक्ष्मण शेषाचा अवतार होता आणि त्या शेषाच्या आपली मृत्यू कणावर आहे बघून शेषावर आहे आणि त्या ठिकाणी त्या लक्ष्मणाला बोलावलं आणि लक्ष्मणाच्या अंगठ्यावर जोरात दाबल्यामुळं बघा आपल्या एखाद्या ठेस लागली तर आपले नतमस्तकात कळ जात असतो अशा प्रकारे कळ कोणाच्या लक्ष्मणाच्या याला थरथर कापू लागलाय आणि त्याच वेळी सर्व ती ताड कसं ते एका रेषेत झालेलं आहे। मग एकच बाणे करून रामे केले संधान ताड सप्तक छेदून भूमीवरी पाडले श्रीराम प्रभू होता भगवंत देव होता तो ज्यावेळी चांगला सुग्रीवाने सांगितलं भक्त कोणासाठी कोणाच्या हातून तसं घडू शकत नाही फक्त देवाच्या हातून देवाची लीला बाबा जे झाडाचं पाणी पिकलेलं पाणी पडू शकत ना बघ आज मी या ठिकाणी जाताना काय होईल बाय प्रत्येकाची भगवंताच्या आपण ज्यावेळी जन्माला येतो आपल्याला तारीख माहिती आहे पण मृत्यूची तारीख कोणाच्या हातात आहे बाबा तर भगवंताच्या हातात आहे। या आपण मृत्यूलोकीचं वस्ती आहे बाबा कोण प्रत्येक जन्माला आले तो मरण पावणारच आहे आणि अशा प्रकारे ज्यावेळी ताड एक समान आलेला आहे त्याच वेळी त्या श्रीरामाने आपल्या हातातला बाण सोडलेला आहे आणि सर्व ते ताड भूमीवर म्हणजे पाडलेलं आहे। तो वाली दासी धाविनला सुग्रीव तयासी भिडता झाला रामे अकस्मात बाण टाकिला वाले निमाळाच्या नादे ताड सर्व पाडल्यानंतर त्या वालीला समजलं की बाबा वाली बघा वाली काय होता पराक्रमी वीर होता किष्किंधा नगरीचा राजा होता
परंतु वालीला एवढी शक्ती होती बाबा, त्याच्या समोर जाणारा योद्धा त्याची अर्धी शक्ती हीन होत होती. त्याच्यामुळं प्रत्येक त्याला वाली हरवत होता. वालीला समजलं, विधीने लिहिलं होतं की जो 7 ताड एका बाणात तोडेल त्याच्याच हातून वालीचं मरण होतं. आणि अशा प्रकारचे ते 7 ताड तुटल्यामुळं, ते पडल्यामुळं वाली लगेच युद्धासाठी धावत आला. परंतु वाली आल्यामुळे ते वालीला कोण भेटता झालेला आहे, समोर कोण आला त्याच्या, तर सुग्रीव आलेला आहे. आणि सुग्रीव त्याच्याशी युद्ध करू लागलेला आहे. गुप्त रूपे वालीच मारिला, तारा रुमा दिदल्या सुग्रीवाला. राज्यपद घेऊन त्याला, संतोष विला रघुवीर. बाण सोडला, बाणाने त्या वालीला गुप्त रूपेने, बघा सुग्रीव त्याला भेटता झाला. सुग्रीव करतोय त्याचे युद्ध आणि त्याचप्रमाणे पाठीमागून त्या श्रीराम प्रभूने त्याला मारलं. आणि त्याच वाले जो वालीची पत्नी होती तारा आणि सुग्रीवाची पत्नी रुमा, या कोणाला, त्या सुग्रीवाला दिलेल्या आहेत. आणि तो सर्व किष्किंधा नगरीचे राज्यही सुग्रीवाला दिलेला आहे. तो राम हा श्रीकृष्ण, वाली तो झाला दिवर जाण. आपले उसने घ्यावया कारण, भालुका तिरा पातला तो. कथा कोण सांगते, वैशंपायन जन्मेजय राजाला कथा सांगत आहे. आणि सांगत असताना या अशा प्रकारचे ओवी वाचल्यानंतर त्याप्रमाणे आपले उसने कशा प्रकारे घ्यायला आहेत आणि ते सर्व समजल्यानंतर त्या ठिकाणी सुग्रीवाला आनंद झाला. तोच हा राम कोण होता, श्रीकृष्ण आहे. आणि तोच वाली आता पुढच्या जन्मात कोण झालेला आहे, धीवर म्हणजे कोळीच्या रूपात त्या ठिकाणी आपलं उसनं बघा बदला चुकून, म्हणजे काय झालंय तर पाठीमागून मारला गेला होता श्रीरामाने. त्याचमुळे ते उसनं घेण्यासाठी या ठिकाणी कोळ्याच्या रूपात त्या ठिकाणी धीवर रूपे आलेला आहे. ऐसे ऐकून ऋषीचा बोला, राव मानसी संतोषला. म्हणे माझा संशय फिटला, कथा बोला पुढे आता. आपण एखाद्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो आणि ते आपल्याला जर मार्गक्रमण करत असताना आपल्याला जर पत्ता भेटत नसेल तर एखाद्याने सांगितल्यानंतर आपण त्या घरात गेल्यानंतर आपल्यालाही समाधान वाटतं. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हे कथा वैशंपायन ऋषी जन्मेजयाला सांगता आलेला होता. आणि सांगत असताना जन्मे राजाच्या मनात जो काही प्रश्न पडलेला होता त्या प्रश्नाच्या उत्तर मिळाल्यानंतर तोही आनंदित झालेला आहे. आणि त्या वैशंपायन ऋषीला विनंती करता आहेत, आता पुढची कथा मला सांगा अशी विनंती करता झालेला आहे. वैशंपायन म्हणे जन्मेजयास, राया ऐके तू सावकाश. म्हणून ते सलबालीस, घातले असे दिवराने. कथा सांगते वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला कथा सांगत आहे, राजा म्हणून तू ही कथा सावकाश आहे. बघा नैवेद्य भक्ती म्हणजे श्रवण भक्ती म्हणून श्रेष्ठ आहे. ही कथा कोणाची आहे, पांडवांच्या पूर्वजांची कथा आहे. आणि त्या जन्मेजय राजाच्या हातून पातक घडलं होतं आणि पापाचं शालन करण्यासाठी ही कथा ऐकत आहे, श्रवण करत आहे. आणि त्याचप्रमाणे आता विनंती केलेली आहे वैशंपायन ऋषीने की बाबा आता तू सावकाशी आहे, म्हणून ते सल जे काही त्या माशाच्या पोटातून जे काही सल मिळालं होतं त्या कोळ्याला तेच बाणमुखी लावलेलं आहे. मग या नदीच्या आत कातवटीचा फेस वाहत, दोहीकडे ती लागत, तो पान गवत झाले त्याचे. या ठिकाणी काय केलं सलाचा नवे नवे तर त्या ठिकाणी असलेलं काथवड बघा, ज्यावेळी काथवडीची ज्यावेळी घासली गेलेली आणि काथवड घासल्यामुळे जो दोन्ही किनाऱ्यावर तो काथवडीचा सूक्ष्म म्हणजे बघा तो सूक्ष्म म्हणजे बारीक बारीक कण दोन्ही बाजूला लागलेलं होतं. त्याचं काय झालंय तर पान गवत कशासाठी बाबा त्या ठिकाणी सांगितलं ऋषीचा श्राप होता की या काथवडीपासून काय तर भगवंता सहित
द्वारकेतील त्या सर्व यादवांचाही नाश होईल अशा प्रकारचा श्राप होता. आणि त्याच मुलं आता या ठिकाणी जो काठफोडीचा फेस निघाला होता त्या ठिकाणी पान गवत निर्माण झालेले आहे. गणसे आले तयाला गोने नदी भयानक दिसे नयने इकडे द्वारकेत शारंग पाणी विचार करिता झाला आता आपण आपल्याकडे एखादा रामबाण असतो, रामबाणाला बघा ती कंस ज्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणे या ठिकाणी घडलेलं आहे. ते पान गावत होते, पान गावताला कंस आलेले आहेत. कंसाला बघा एखादा शॉट जर आपण एखादा काय असतो ते लवविवाह आले असेल तर आपल्याला कसं ते एकदम व्याज दिसतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी पान गवताचा ते पान गवत आहेत आणि ती कंस आल्यामुळे ती नदी कशी तर भयानक दिसत आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शारंगधर प्राणी म्हणजे कोण भगवान श्रीकृष्ण आहे तो त्या ठिकाणी विचार करत आहे. यावरी तो कृष्णनाथ सभा करी द्वारकेत यादवा बैसोने समस्त नगरवासी बोलाविले होता विचार करता त्याला सर्व माहिती होतं, परंतु त्याने काय सांगितलं द्वारकेच्या आपल्या सर्व यादवांना सांगितलं होतं की कातवड घाचा, तर उपाय सांगितला होता. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारा भगवंत द्वारकेत काय करतो सभा घेत आहे. आणि सभा घेतल्यानंतर प्रत्येक यादवांना त्या ठिकाणी बोलवत आहे आणि नगरवासी म्हणजे ते सर्व द्वारकेतल्या नगरांना जे काही स्त्री पुरुष आहेत त्यांना बोलवलेलं आहे. उग्रसेन वसुदेवासी वडील बंधू बली भद्रासे उद्धवाने अक्रूरासे सभास्थानी बैसविले माहिती होतं की आपला जो काय अवतार होता बरोबर भगवंत भक्तांच्या हक्कासाठी बघा त्या द्वारकेतील लोकांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार घेतला होता. अवतार पुरते संपलेलं होतं, अधिक 25 वर्षे आधी घेतलेली अशा प्रकारचा भगवंताला माहिती होतं. त्याचमुळे त्यांनी सभा घेतली. उग्रसेन त्या ठिकाणी बसवले आहेत. वसुदेव आपले आई वडील आहेत, बंधू बलिराम व दादा आहे, या सर्व उद्धव अक्रूर यांना आपल्या सभेस्थानी बसवलेले आहेत आणि सर्व नगरवासी त्या ठिकाणी आहेत. तयासी म्हणे शारंगधर आता सरला आमचा अवतार तुम्ही पहा पुला विचार कळेल तैसा सर्व भगवंत काय सांगता झालेलं सर्वांना द्वारकेचा राणा होता भावनो, सर्वांचा बघा रक्षण करता होता. अशा प्रकारचा असणारा भगवंत त्या सर्वांना सांगता आलाय की बाबा आता काय झाला माझा जो अवतार आहे आता अवतार पुढे संपलेला आहे. आता तुम्ही काय करा तर आपला विचार करा. आज तुम्हाला जमल तसा आपला स्वतःचा विचार करायचा. आज यापुढे माझ्यातून काही होणार ना अशा प्रकारे भगवंत सांगतात झालेला आहे. गहीवर दाटला सर्वांची कार्य देवाचे वदसे तुझ वाचून आम्हा दिनाचे कोण रक्षिल सांग गहीवर म्हणजे अतिशय दुःखित झालेले आहेत. त्यांना गहीवरून बघा एखादा आपल्याला दुःख झाल्यानंतर बघा रडत असेल, कोण रडत असेल त्याचा आपल्याला गहीवरून येतो. आपल्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत असतात, आपलंही दुःख होत असतो. आणि अशा प्रकारे ज्यावेळी भगवंताने सांगितलं की कळेल तसा तुमचा ज्याप्रमाणे तुम्ही आता तुमचाच सांभाळा अशा प्रकारचा मुखातून शब्द काढल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या नगरातील नगरवासी अतिशय दुःखित झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ते विचारणा करू लागला जे भगवंता तुझ्या मुखातून अशा प्रकारचा शब्द का म्हटलेला आहे अशी विचारणा करू लागलेला आहे. नाना पर्याकांत करते एकमेकांचे गळा पडते असे देवा श्रीपते का त्वा चित्ती विचारले आपल्या घरात
एखादा दुःख झाला तरुण काय हे गेल्यानंतर आकांत होतो त्या ठिकाणी बघा जे एखाद्या गळा पडून आपण रडत असतो, दुःख करत असतो आणि समजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी नगरातील ते नागरिक अतिशय दुःखी झालेले आहे. यादव सर्व दुःखाने रडत आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे भगवंताला विचारणा करू, हे भगवंता तुझ्या मुखातून अशा प्रकारचा, तुझ्या मनातून तुझ्या चित्तातून अशा प्रकारचा शब्द का आलेला आहे, अशा प्रकारची विचारणा करू लागलेला आहे. तुझे संगती आम्ही देवा सर्व सुखाचा भोगीला ठेवा. आता तुझी परिजय माधवा त्याची पर्या मोची व्यक्ती गेल्यानंतर आपण जर आपल्याला त्याच्यातून काय घडलं असेल तर ते आपण त्या ठिकाणी सर्व विवेचन करत जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवंत सांगत आहे, भगवंत ती नगरातील लोक बोलत आहेत बाबा तुझ्या संगतीने, कारण भगवंत होतास, त्या द्वारकेचा राणा होतास, रक्षण करणारा होतास, सुखाचा भोग. बघा ज्यावेळी धर्मराजा धर्मशास्त्राने त्याला सर्वांची चिंता होणारा होता. बघा त्या याला हस्तिनापुराला कोणालाही कुठल्या प्रकारचं दुःख वाटत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारा भगवंत होता द्वारकेला, त्या ठिकाणी द्वारकेचे लोक असल्याचा आनंदाने सर्व गुन्हा गोविंदाने राहत होतं. सुख दुःखाचा त्या ठिकाणी थाराच नव्हता. अशा प्रकारचा असणारा भोग भोगला असता. आता आमची काय गती, आम्ही तुझी जी परी आहे तीच आमची होऊ दे, अशा प्रकारे नागरिक बोलू लागलेले आहेत. मग क्रूरासी म्हणे श्रीपती वसुदेव देव किरुध्वासते. त्यासी घेऊन बद्रिकाश्रमा प्रते सत्वर जावे आता या ठिकाणी अक्रूराला काय सांगता झालंय भगवंत, आपले आई वडील आहेत बाबांनो, आई वडील जन्मदाते आई वडील अनेक त्यांनी कष्ट केलेले आहेत बाबांनो, आणि त्याच ठिकाणी ती म्हातारे शीन झालेले आहेत. यांना घेऊन कुठे जा, भगवंत सांगतो त्यांना बद्रिकाश्रमाकडे घेऊन जा. आणि अशा प्रकारची आज्ञा अक्रूराला भगवंत देत आहेत, कारण ती लहान शीन आहेत, म्हातारे आहेत, त्यांना आता बद्रिकाश्रमाकडे घेऊन जा. त्या ठिकाणी ही आज्ञा भगवंत करत आहे. असे देव देवा बोलिला आकांत तेव्हा एकचे झाला. कलियुगाची उदय पावला आणि उद्धवाला ऋषी शाप. आपल्या आई वडिलांना घेऊन पाठवण्यासाठी अशा प्रकारचा शब्द काढल्यानंतर भगवंताने, आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे नागरिक अतिशय दुःख करत आकांत झालं. बघा एखादा तरुण गेला तर त्या ठिकाणी आकांत पडतोय, अतिशय रुदन करत असते, सर्वांना दुःख होत असतो, अनेक त्या ठिकाणी येतात आणि सर्वजण दुःखी होऊन जातात. अशा प्रकारच्या अवस्था त्या ठिकाणी घडल्या आहेत. आणि या ठिकाणी काय म्हणू, आता ज्यावेळी धर्मराजाला त्या ठिकाणी कलीची फक्त सावली पडली होती आणि त्यावेळी कलियुग आता या ठिकाणी उद्धव झालेला आहे, कलियुगाचा उदय झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काय आता अवतार संपलेला आहे, अशा प्रकारचा विचार करत आहेत. आणि ऋषीशाप म्हणजे काही त्या अंध ऋषी, तो ऋषीचं नाव होतं गर्गमुनी ऋषी नाव होतं. आणि त्या ऋषीने ज्यावेळी यादव चेष्टा करण्यासाठी गेले होतं आणि त्याच ठिकाणी त्याने अंध ऋषीचे आपल्या अंतर्ज्ञानाने पाहिलं, हे आपली चेष्टा करण्यासाठी आले होतं. त्याचप्रमाणे या काठवडीपासून त्याने पाहिलं हे अंध एक स्त्रीचं वेश धारण केलंय, परंतु याच्याच कुठे काय होणार आहे की त्या भगवंत सहित या यादवांचाही नाश होईल. हाच ऋषीशाप बोला असे विचार करू लागलेले आहेत. तेव्हा होता वसंत मास यादव म्हणते एकमेकास. चला जाऊ भालुका तीर्थास स्नाना लागी सर्वही. महिना होता वसंत मास म्हणजे मे महिन्यासारखा उन्हाळ्याचा दिवस होता. आणि त्याच वेळी सर्व यादवांच्या मनात विचार आला, आपण कुठं जाऊ तर या भालुका तीर्थामध्ये स्नानासाठी म्हणजे आंघोळीसाठी जाऊया. बघा पूर्वी काय करायचं, आपण ज्याप्रमाणे आंघोळीला समुद्रात वगैरे आपलं खाडीची वगैरे पोहण्यासाठी जात होतो, तलावात पोहण्यासाठी जात होतो.
अशा प्रकारचा विचार ते यादवानी केलाय. आपण कुठे जावं तर भालुका तीर्थाच्या यामध्ये जावं, आंघोळीसाठी जाऊया. त्याचप्रमाणे त्यांच्या मनातला विचार त्यांनी मान्य केलेला आहे. यादव निघालेच मस्त उष्णांगे झाले तप्त उदक पिती पाय त्वरित एकमेकांवरी साक्ष यादव भगवंताची कृपा होती म्हणून त्या ऋषीचा श्राप होता. आणि त्याच वेळी हे भालुका तीर्थामध्ये सर्व यादव गेल्यानंतर त्या भालुका तीर्थाच्या नदीमध्ये उतरलंय. आणि उष्ण बघा, आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपण कसं त्या पोहण्याच्या किंवा याच्यात आंघोळीच्या याच्यात मोहून जातो, त्याचप्रमाणे ती उष्ण अंगाचं हे केल्यानंतर एकमेकांच्या अंगावर काय करत आहे तर पाणी शिंपण्याचा हे करू लागलेलं आहे. आरवल्या मारिती भयंकर मद्यपाने झाले क्रूर पान गवते तोडून सत्वर युद्धा लागे प्रवर्तले भालुका तीर्थामध्ये ते स्नानासाठी आंघोळीसाठी गेलेले यादव बंधू होते, सर्व आपलेच होते बाबा. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एकमेकांना मद्यपानामध्ये एखादा व्यक्ती मद्यपान करून आल्यानंतर त्याला काही सूज राहत नाही. त्याचप्रमाणे भगवंताची त्या ऋषीचा श्रापत होता आणि त्याने एकमेकांच्या पाणी चिंपाडत एवढं क्रूर झालं तर ते काय केलंय ते एकमेकांना वैरित झालेलं आहे. भूल पडले सकलांची पाने मारिते एकमेकांची तेने दुखंड केले धड शिरासी 56 कोटीची नाश झाला एवढा याने क्रूर झालेल्या भावना प्रत्येकाने काय केलाय ते पान गवत ज्याप्रमाणे तलवारीसारखे धारदार शस्त्र अशा प्रकारचे पान गवत होते, भूल पडले एकमेकांना. बंधू होते, एकमेकांच्या वैर्य झाले आणि एकमेकांचे दीड शिर कसं अतिशय एकमेकांना कापून झाला. आणि त्याचप्रमाणे ते त्या ठिकाणी काय घडलंय तर 56 कोटी यादवांचा नाश झालाय. बघा, आपलेच बंधू असताना स्नानासाठी गेले होते, परंतु त्या ठिकाणी काय भगवंताची कृपा, त्या ऋषीचा श्राप होता आणि त्याचमुळे त्यांना त्या ठिकाणी काहीच कळलं नाही. बघा, आपण बोलतो सक्का भाऊ पक्का वगैरे अशा प्रकारचे त्या ठिकाणी घडलं. एकमेकांचं वैरत्व केलं, एकमेकांचे दीड धड आणि शिर वेगळं केलं आणि 56 कोटींचा यादवांचा नाश झालेला आहे. पान भाले झाले क्रूर मरण पावले यादव समग्र शोणिताचा वाहे पूर भालुका तीर ताम्र झाले पान गवते एवढे पूर झाले त्या ठिकाणी, शोणितांचा पूर, रक्ताचा पूर. बघा, एखादा आपला अंगठ्या कापला जर त्या ठिकाणी आपल्या लादीवर रक्त होतोय, त्याचप्रमाणे 56 कोटी यादव मेल्यामुळे बाबांनो त्या ठिकाणी नदीत वाहत होते, रक्ताची वाह लागलेले आहे आणि लाल ताम्र भडक म्हणजे लाल भडक ती नदी दिसू लागलेली आहे. 56 कोटी यादवांची सहार झाला परेसी त्याची वार्ता श्रीकृष्णाचे श्रुत झाली दूत मुखे या ठिकाणी 56 कोटी यादव मारले गेले होते आणि त्याचमुळे तिथे संहार म्हणजे ते मरण पावलेले होते. आणि मरण पावल्यामुळं काही दूताने तीच वार्ता कोणाला तर भगवान श्रीकृष्णाला सांगण्यासाठी गेलेले आहे की भालुका तीर्था प्रत यादवने माले पै समस्त हा भोवळाचे त्वरित शाप ऋषीचा माते भगवंताजवळ गेलेले दूत आणि सांगते झालेले आहेत. आणि त्या भालुका तीर्थामध्ये काय केलंय तर 56 कोटी यादव समस्त निघून गेले म्हणजे मरून पावलेले आहेत. आणि तोच आपला काय केलेला आहे तर ऋषीचा श्राप
अशा प्रकारचे कथन ते दूत त्या भगवंताला सांगू लागलेलं आहे. मग तेथे जाऊन अनंत मना माझी विस्मय मानेता दुःखे होऊन अमृतचित्त धरणीवरी पडेला भगवंत होता प्रत्येकाच्या चराचरातला जाणणारा होता आणि त्याचप्रमाणे दूतमुखाने समजल्यानंतर लगेचच भगवंत ज्या ठिकाणी बालुका तीर्थामध्ये आपले 56 कोटी यादव मारले गेले मरण पावलेलं होतं त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि अतिशय दुःखाने व्याकुळ झाला जो अतिशय दुःख रुदन करत आहे. लौकिका माझे असे दाविले की हरीची यादवांचे दुःख झाले म्हणून मृत्यूचे मिश घेतले शयन केले वडा खाली आपण या ठिकाणी भगवंताने काय केलंय की त्या ठिकाणी लोकांना दाखवायला पाहिजे की हरीला म्हणजे या भगवंताला किती दुःख झालाय की यादव मरण मेले मुलं किती दुःख झालं हे दाखवण्यासाठी एक वराचा झाड होता. त्या वराच्या झाडाखाली काय मिशने शमीचे म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे बेशुद्ध अवस्थेत पडते त्याचप्रमाणे त्या भगवंताने एक सोंग घेतलेला आहे आणि त्या वडाखाली पडून राहिलेला आहे. तव त्याच महावनात कोली पारदासे पाहता तो पद्म चमकले देखत वामचरणी हरीच्या भगवंत कशा त्या वाड्याच्या झाडाखालीच पडलेला आहे आणि त्याच वनामध्ये एक कोली काय करतो आपल्या शिकारीसाठी आला होता आणि शिकारीसाठी आल्यानंतर भगवंताच्या डाव्या पायाचा अंगठा त्याला वामचरणाचा अंगठा म्हणजे डाव्या पायाचा अंगठा चमकलेला आहे हे कोळ्याने पाहिल्यानंतर कोलियाने संधान केले मने हे सावध थोर बसले म्हणून बाणाते मोकलिले होते सलत्या भालीसी कोळी होता तो आणि त्याने काय केलाय तर आपल्या हातातला बाण होता आणि त्याने पाहिलं की वाम एक चमकतोय काहीतरी सावध मोठी शिकार आहे हे कोळ्याच्या मनात आलं आणि जो आपल्या हातातला बाण होता तो सोडून दिलेला आहे आणि त्याच बाण मुखाला जो काही काठोडीच्या पासून मिळालेला खिळा होता तो माशाच्या पोटाचा खिळा होता त्या बाण मुखाला होता आणि तो कोणाच्या तर भगवंताच्या पायाला जाऊन लागलेला आहे. तो बाण तोरे करुणे येऊन भेदला वामचरणे रक्त उचलले तेथुने प्रवाह थोर चालेला तो बाण गेलं बाण सोडला त्याने तो कोळ्याचा बाण त्या भगवंताच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागलेला आहे. अंगठ्यातून रक्त पाठ वाहू लागलेला आहे आणि वाहता वाहता आणि अशा प्रकारची कथा घडलेल्या आहेत आणि अतिशय रक्ताचा पाठ तिथून चाललेला आहे. एक पंथ कार्य दोन असे हरीने विचारून एकेची खेपे फेडिले ऋण पार्वती आणि वालीचे एका बाणात 2 पक्षी मारलेले अशा प्रकारचे एकाच दगडात 2 पक्षी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी एक पंत का भगवंताने काय केलंय तर आपला रुधिराचा हे घट त्या ठिकाणी आणि नवीन वालीचं उष्ण घेतलं होतं वालीला गुप्त रूपे मारलं होतं त्याचंही ऋण फेडलेलं आहे आणि द्रौपदी रूपी पार्वती माता होती आणि पार्वतीला जे काही रक्त पाहिजे होतं ते त्या ठिकाणी ऋण फेडलेलं आहे. वालीने बाण सोडला रुधिराचा घट पूर्ण भरेला वचन सत्य करिता झाला तया द्रौपदी रूपी पार्वतीचे
बाण सोडल्यानंतर त्या ठिकाणी 3.5 घट या रक्त भरायचा होता आणि तो जो का अर्धा घट पूर्ण नव्हता ते भगवंतांनी स्वतःचा रक्त दिल्यानंतर तोही घट पूर्ण झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे ही कोण होते? द्रौपदी पूर्वजन्मीची पार्वती माता होती आणि अशा प्रकारे त्या पार्वती मातेचे वचन सत्य केलेलं आहे. बाप सत्यवचनी भगवान बोलिला बोल करा करुण पांडव जनांगत रक्षुन दोन्ही ऋणे फेडली सत्यवचन बघा, बाप आपल्या आई वडील कसं आहे तर आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करत असतो. त्याचप्रमाणे भगवंतांनी काय केलं होतं तर यांना शरण जे पांडव पांडव कोणाला भगवंताकडे होतं. भगवंत त्यांचं रक्षण करत होता. कारण द्रौपदी होती, बहीण होती, प्रतिवता होती, देवावर सत्ता असणारी द्रौपदी त्यांच्याकडे होती. आणि त्याचप्रमाणे त्या भगवंतांनी दोन्ही ऋण फेडलेले आहेत आणि आपलं वचनही सत्य केलेलं आहे. अगाराया परिचिती सुता तुझा आधी परवी सांगितले कथा की पार्वती शंकर कांता पूजा करीत होती जय या ठिकाणी वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला बोलते परीक्षितची सुद्धा परीक्षिताचा मुलगा आहे जन्मेजय राजा. ही कशी तर आधी पूर्वीची कथा आहे. आणि त्याचप्रमाणे आता पुढे कथा सांगत आहे की त्या ठिकाणी काय होतं ती पार्वती माता शंकर कांता म्हणजे शंकराची पत्नी असणारी पार्वती माता पूजा करीत होती. ते समय तिने जाण पांडव घेतले मागोन वचनी गोविला नारायण म्हणून सर्वदा रक्षितच ज्यावेळी शंकराची कांता म्हणजे पार्वती माता पूजा करत होते आणि त्याच वेळी त्याला सर्व देव प्रसन्न झाले आणि तिने काय केलंय 2 करणार आहेत त्यासाठी 5 वेळ तिने पतिदेव अशा प्रकारचं 5 वेळ बोलामुळे तिला 5 पती झालं. नवे एक दुसरी कथा आहे ती पार्वती माता पूजा करत असताना समोर एक गाय झालं, गायच्या पाठीमागून 5 बैल होती. बघा 5 बैल जात होती. पार्वती माता हसली गेली बाबांनो. तिचं ऋण फेडण्यासाठी त्या ठिकाणी तिला पुढच्या जन्मात 5 पती भोगावं लागलं. आणि त्याचप्रमाणे तिच्या तोंडातून मुखातून तो परमेश्वराचं हे होतं नामस्मरण होतं. त्याचमुळे त्या सदैव भगवंत तिचं रक्षण करत होता. आपुल्या देवने रुधिरासे पूर्ण भरिले घटासे आता सोया गोष्टीशी कथा परीचा पुढारा पार्वती मातेचा संकल्प होता तो 3.5 घट पूर्ण त्या भगवंताने स्वतःच रक्त दिल्यानंतर तोही पूर्ण केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे ती पार्वती माता आता द्रौपदीच ही संकल्पना पूर्ण केलेली आहे. गौरवासे विनवित स्वामी तुम्ही बोलिला यथार्थ हरिने भालुका तीर्थात दोन्ही संकल्प उगविले जन्मेजय राजा या वैशंपायन ऋषीला प्रश्न विचारता झालेला आहे की कसा तर तुम्ही कथा सांगितली आणि त्या हरीने या भगवंताने त्या भालुका तीर्थामध्ये दोन्ही संकल्प कशा प्रकारे उगवलं होतं पूर्ण केलेलं होतं. या ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी हा जन्मेजय राजा बसला होता.
आणि कथन कोण करत आहे? तो वैशंपायन ऋषी कथन करत होता. पार्वती पते हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय श्री रामचंद्र महाराज की जय बजरंग बली की जय कैलाशनाथ महाराज की जय सब संतन की जय.